फ्रेंड, नमस्ते. तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आणि आज मी आलेले आहे जीवदानी मंदिराच्या इथे. आपण देवीचं मस्तपैकी असं दर्शन घेऊया. जीवदानी मंदिरामध्ये जायचं असेल तर तुम्हाला विरार स्टेशन लागेल, तिथे तुम्ही उतरायचं. ट्रेनने आलात की तिथे तुम्हाला नंतर विरार ईस्टला जायचं. पुढे तुम्हाला मंदिरापर्यंत जाण्यासाठी शेअरिंग रिक्षा मिळतील. ते मला जीवदानी मंदिर. आई इथे बघ. ये इसका नींबू शरबत बिकवाओ जल्दी जल्दी। अच्छा, क्या है प्राइस स्टार्टिंग नींबू शरबत की? 15 रुपये। तुला काय तुझं चक्कर गेलं तर मी नाही. कुठे आहे तिकीट? ह्या साईडला आहे वाटतं. हे बघा, ह्या साईडला आहे ना तिकीट काउंटर आहे. चप्पल ठेवण्यासाठी पण खूप छान सोय केलेली आहे. पुढे गेलात ना की तुम्हाला चप्पल स्टँड सुद्धा मिळेल. एकदम मस्त दाखवा. मी मुंबईमध्ये खूप वर्ष झालं राहते, पण आमच्या इथून खूप जवळ आहे विरार स्टेशन, बोरवली टू विरार. पण मी पण सुद्धा फर्स्ट टाईम इकडे मंदिरामध्ये आली, ते पण माझ्या आईवडिलांमुळे. जीवदानी देवी हे खूप उंचावरती आहे मंदिर, पण खरंच ह्या लोकांनी हे खूप सुंदर अशी सोय केलेली आहे. ट्रेनच्या नंतर पुढे गेलात की तुम्हाला लिफ्ट पण आहे वरती जाण्यासाठी, प्लस पायऱ्यासुद्धा आहेत. तुम्ही स्टेपने पण जाऊ शकता. आम्ही जीवदानी मंदिरामध्ये इकडे संडेला आलो होतो, पण संडेला सुद्धा खूप गर्दी होती. सकाळी तुम्ही लवकर आलात की तुम्हाला 12च्या नंतर इकडे आरती मिळेल. ट्रेनमधून तुम्ही बाहेर निघालात की तिथे तुम्हाला लिफ्ट असते मंदिरापर्यंत जाण्यासाठी.
8 फ्लोअर वरती आहे. मंदिराच्या आतमध्ये देवीचा व्हिडिओ काढायला अलाउड नाही, त्याच्यामुळे मी बाहेरूनच हा थोडासा शूट केलेला आहे. खूप छान देवीचं दर्शन झालं आणि आम्हाला आरती सुद्धा मिळाली. खूप छान वाटलं. थोड़ा रास्ता थोड़ा इधर उधर किया है. बघा इकडे वरच्या साईडला सुद्धा मंदिर आहेत आणि फूड काउंटर सुद्धा आहेत. खूप छान सोय आहे इकडे. ओमकार नकली आहे की ओरिजिनल आहे? नंतर परत बघायची नंतर मग एक मिनिट हा. दर्शन उत्तम दर्शन झाले. खूप छान ना एकदम. खूप छान आहे. असं दर्शन कठीण आहे. प्रत्येकाने यावं आणि श्री दर्शन घ्यावं. देवीचं दर्शन घ्यावं. बोला काय बोलते? देवीचं दर्शन घ्यावं. कधीच बघितलं नाही की आपण कधीच आम्ही पण बघितलं. उत्तम सोय पण उत्तम आहे चांगलं आणि सगळं तिथं दर्शन अगदी उत्तम झालं. जीवदायिनी देवी जवळजवळ कमीत कमी 1000 ते 2000 फूट उंचावर हा भाग आहे देवीचा. आणि या ट्रकची पण सोय आहे आणि उत्तमात उत्तम दर्शन आहे. जाण्याची सोय आहे काय. एवढं महागाई अजिबात नाही आहे काय. आणि आपल्या माणसाची सगळी सोय ते करतात आणि हे देवीचं दर्शन आधी उत्तमात उत्तम सकाळी येणं उत्तमात उत्तम भाग आहे. आणि चढायला प्रवासाला ट्रेन आहे एकदम वरती चढायला आहे. 2000-3000 फूट उंचावर ट्रेन आहे जायला. त्या ट्रेनमधला अगदी आनंद वाटतो. उत्तमात उत्तम.
पहिल्यांदा आलं पण खूप छान झालं ना आबा दर्शन. आजूबाजूचा प्रदेश चांगला आहे, ईश्वरी देखावा चांगला आहे, माणसाचा देखावा नाही, ईश्वरी देखावा पण हा उत्तमात उत्तम आहे. जो 2-2.5-3 हजाराच्या फूट उंचीवरती जीवदायिनी देवी. हे ठिकाण कोणतं मला लक्षात येईल. विरारच्या इथे आहे ना ते. विरार स्टेशनला उतरायचं आणि यायचं. रिक्षानं 30 रुपये घेतात रिक्षाला. हां हां. रिक्षाला 30 रुपये घेतात बरं का. आणि तिथून आपलं डायरेक्ट इथं याचं दर्शन उत्तमात उत्तम. आम्हाला तरी बाबा आमचा भाग ईश्वर कप्पेनं, माझ्या सद्गुरू कप्पेनं उत्तम भाग झाला. पण काय देवीला दर्शन जायचं, पण आपल्या अंतकरण पण जायचं आणि ईश्वर साक्षानं जायचं. अगदी असं की त्यामुळं आपल्याला दर्शन घडतं. दर्शन तर आपल्या आईबापाचंच दर्शन आहे, आपलं ईश्वर आपल्याजवळच आहे. पण आनंदानं गेलं तर सगळं साक्षात उत्तमात उत्तम भाग. आई तुला कसं वाटलं? छान छान वाटलं. हा पहिल्यांदा आलं पण खूप छान दर्शन झालं ना एकदम. एकदम इझिली भेटलं ना आपल्याला, एकदम जवळून एकदम दर्शन. परिसर चांगला आहे. असं कधी विचारच नाही केला ना आपण की जवळून दर्शन भेटेल. कायला इकडून तिकडून चालत पायरीने येतात ना. हा चला त्या साईडनी पूर्ण पायरीने येतात इकडून जाणारे, पण तेवढ्या पायऱ्या चढतात नाही सगळे. उत्तमात भाग उत्तम आहे. दर्शनात आम्हाला उत्तम वाटलं एकदम.